तर इकडे गडचिरोली जिल्ह्याला सुद्धा 2 दिवसांपासून पाऊस सुरू आहे। याचा पावसाचा फटका बसतो आणि तब्बल 20 मार्ग यामध्ये बंद पडलेले आहेत। कालपासून कोरची आणि कुरखेडा या तालुक्यातले 17 मार्ग बंद अवस्थेत आहेत। त्यामुळे अनेक गावांचा संपर्क आता तुटलाय आणि जिल्हा मुख्यालयाशी संपर्क सुद्धा तुटलेला आहे। तर काल संध्याकाळपासून गोसीखुर्द धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पाल नदीला सुद्धा पूर आला आणि गडचिरोली नागपूर हा वाहतुकीचा मार्ग आता बंद पडलाय। गडचिरोली ते आरमोरी या मार्गावरती काही ठिकाणी पूल आणि रस्त्यांवरती सुद्धा पाणी साचलेलं आहे। तर दक्षिण गडचिरोलीतल्या 5 तालुक्यांना जिल्हा मुख्यालयाशी जोडणारा गोविंदपूर नाल्यावरील पूल सुद्धा पाण्याखाली गेला। त्यामुळे गडचिरोली ते चामोर्शी हा संपर्क तुटलेला आहे। गोसीखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे नदीकाठावरील गावांना आता प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे। 2 दिवसापासून गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे। त्याचा परिणाम वाहतुकीवर सर्वाधिक झालेला पाहायला मिळत आहे। विशेषतः कुरखेडा उपविभाग, देसाईगंज उपविभागाला याचा फटका बसला आहे। जिल्ह्यात 17 मार्ग बंद पडलेले आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण बघू शकता, हा गडचिरोली ते नागपूर राष्ट्रीय महामार्ग आहे, हा आता बंद पडलेला आहे। हा पाल नदीवरील पूल आहे, हा नेहमी पाण्याखाली जात असतो आणि यावर्षी सुद्धा हा जो पहिला पूर आहे, या पहिल्या पुरात वैनगंगा नदीला आलेल्या पुराचा फटका या पाल नदीला बसला आहे। त्यामुळे हा संपूर्ण परिसर आता पाण्याखाली गेला आहे। महत्त्वाचं म्हणजे हा जो महत्त्वाचा राष्ट्रीय महामार्ग आहे, जिल्ह्याला नागपूरशी जोडणारा महामार्ग आहे आणि हा पूर्ण ही वाहतूक संध्याकाळपासून पूर्णपणे बंद पडलेली आहे, संध्याकाळी उशिरापासून। आणि त्यामुळे गडचिरोलीचा नागपूरशी असलेला संपर्क तुटलेला आहे। दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। कशा पद्धतीनं पाण्याची पातळी वाढत आहे आपण बघू शकतो, कारण वैनगंगा नदीचं जे पाणी आहे त्याच्यात गोसीखुर्द धरणातून जे पाणी सोडण्यात आलं होतं ते वाढत आहे आणि त्याच्यामुळे वैनगंगेच्या ज्या उपनद्या आहेत, पाल, फोटपुरी आणि यासह इतर नद्या, त्या ठिकाणी पूर परिस्थिती वाढत आहे। दुसरीकडे आपण बघितलं तर कोरची कुरखेडा तालुक्यातले जे मार्ग आहेत, तालुका मुख्यालय जाणारे काही मार्ग आहेत, हे सगळे जलमय झालेले आहेत। काही ठिकाणी लहान रस्ते आहेत, लहान पूल आहेत, ते पाण्याखाली गेलेले आहेत। त्यामुळे तब्बल 17 मार्ग बंद अवस्थेत आहे। आत्ताही पाऊस सुरू आहे, आपण बघू शकतो। त्यामुळे पूर परिस्थिती वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क केली आहे। जिल्हाधिकारी अविनाश पंडा यांनी महत्त्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी पुलावर पाणी असेल, रस्त्यावर पाणी असेल, तिथं नागरिकांनी रस्ता पार करण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन केलेलं आहे। या मार्गावर पोलिसांनी सध्या बॅरिकेडेड केलेलं आहे, कारण जे वाहनं येत असतील त्यांना त्या ठिकाणी थांबवण्याचा प्रयत्न आहे। प्रत्यक्षात जर कारवाई झाली तरच नागरिकांना कायमची हा जो त्रास होतो पावसाळ्यात संपर्क तुटण्याचा, त्यामधून सुटका होऊ शकतो। महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली।